कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहिल्या, आई जर का मुलांवरती रागावली तर वडिलांनी मुलांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायचा असतो ना. तर बघा तू पारूला स्वतःची मुलगी मानतेस आणि आज तू तिला रागावलीस. मग वडील या नात्याने ती तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला हवा ना. हे तुम्हाला सांगतोयस की विचारतोयस? नाही, मला वाटतं की तुला सुद्धा हेच वाटत असेल, म्हणजे तुझ्या मनात हेच असेल. जा, ये भेटून तिला. बस बस, मला वाटलंच अशीच कुठेतरी रडत बसलेली असणार. पारू, हे बघ, आज जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. म्हणजे तू प्लीज त्या सगळ्या गोष्टीचं बर्डन नको घेऊस. आणि हे बघ, आईचं टेन्शन नको घेऊ. मी आदित्य सर, तुम्हाला बी माझा राग आला असेल ना? नाही ती पूजा तुमच्यासाठीच होती, पण माझ्यामुळं नाही पारू पारू प्लीज. पारू, हे बघ, आईची श्रद्धा तिच्या ठिकाणी. आणि उलट माझा जीव तुझ्यामुळेच तर वाचलाय. पारू, आपलं घर, घरातली सगळी माणसं हे आज सुखाने झोपू शकतात ते फक्त तुझ्यामुळे. या घरावर आलेल्या प्रत्येक संकटासमोर तू ढालीसारखी उभी राहिलीस. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू सगळी संकट अंगावर झेलतेस स्वतःच्या. त्या पूजेमध्ये ती मूर्ती कलंडली तर त्याचा दोष मी तुला देणार आहे का? पण आदित्य सर, तुम्हाला काय झालं तर? तू आहेस ना, तू वाचवशील ना मला सगळ्या संकटातून. आणि तरी मला काही झालंच तर आदित्य सर, नाही म्हणजे पारू, हे बघ, तुझ्यासारखी इतकी निरागस, सतत हसत खेळत राहणारी, मध्ये मध्ये माझं डोकं खाणारी, माझ्याशी जर नीट वागणार नसेल, अशी रडत बसणार असेल तर तर मग काय अर्थ आहे या जगण्याला? आदित्य सर, पारू, कमान यार, एकदा हस. हा, जावा तिकडं. उगाच डोकं नका खाऊ माझं. अरे असे नुसते कांदे बटाटे कसं काय खाऊ मी? म्हणजे तुझ्या डोक्यात नुसते कांदे बटाटे भरलेत ना? म्हणजे मी ढ आहे, मी येडी आहे. म्हणजे माझ्या डोक्यात नुसते कांदे बटाटे भरत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नुसते कांदे बटाटे नाही, लिंबू, कोथिंबीर, मिरची. आज खूप अभिमान वाटतोय मला. माझ्या मुलांना माणसं जोडता येतात, मैत्री निभावता येते. आणि म्हणूनच आज आदित्य पारूला समजावायला आलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.